नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल यावरती आपण चर्चा करणार आहोत. जे काही तुम्हाला पर्सेंटाइल सांगणार आहे ते एक्सपेक्टेड पर्सेंटाइल आहेत. ओके. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते. की तर एवढा माझे मार्क्स आहेत, तर मला एवढं पर्सेंटाइल आहे किंवा एवढं पर्सेंटाइल किती येऊ शकतो जर एवढे माझे मार्क्स आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ओके. आफ्टर दॅट प्रिव्हियस इयर जे काही आपण मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल व्हिडिओ बनवलेली, त्यावरती पण जे आपण प्रिडिक्शन केलेलं होतं त्या पद्धतीनेच पर्सेंटाइल तुम्हाला आलेले होते. बट तरीही आपण एक्स्पेक्टेड पर्सेंटाइल बोलत आहोत बिकॉज यामध्ये 1 और 2 पर्सेंटाइल कमी पण होऊ शकतं, जास्त पण होऊ शकतं बिकॉज नॉर्मलायझेशनची प्रोसेस यामध्ये पर्सेंटाइलमध्ये होत असते. बिकॉज खूप विद्यार्थ्यांच्या काही शिफ्ट ईझीमध्ये असतात, काही शिफ्ट डिफिकल्ट गेलेल्या आहेत, काही शिफ्टमध्ये मॉडरेट प्रकारचे पेपर्स वगैरे गेलेले आहेत. तर त्यानुसार जर आपण बघितलं, तर मग थोडेफार चेंजेस पर्सेंटाइलमध्ये होऊ शकतात. सर्व काही चेंजेस असं पूर्ण होऊ शकणार नाहीत, बट जे काही आपण सांगत आहे, ते नॉर्मली तसेच पर्सेंटाइल असू शकतात. ओके. तर मग आपण आता बघूया, एक्स्पेक्टेड जे पर्सेंटाइल काय असू शकतात. तुमचे एवढे मार्क्स आहेत, तर मग एवढे पर्सेंटाइल तुम्हाला यामध्ये भेटू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज करत आहेत, ते ऑब्जेक्शन रेज करा. जेणेकरून एका विद्यार्थ्याने जरी ऑब्जेक्शन रेज केलं आणि त्या विद्यार्थ्याचं जर आन्सर करेक्ट आलं, पूर्ण शिफ्टला ते पूर्ण शिफ्टमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स भेटणार आहेत. सो आता जर तुमचा स्कोर जर कमी असेल, तर मग ऑब्जेक्शन रेज झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुमचे आन्सर की रिटर्न आल्याच्या नंतर फायनल आन्सर कीमध्ये तुमचा स्कोर हा वाढू शकतो. जर स्कोर वाढला तर 1 और 2 पर्सेंटाइल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, की स्कोर व्हर्सेस पर्सेंटाइल किंवा मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल यावरती आपण चर्चा करू. ठीक आहे. तर यामध्ये आपण लिहिलेलं आहे स्कोर व्हर्सेस पर्सेंटाइल. ऑलरेडी तुमची आन्सर की आउट झाली असेल. आय होप सर्वजण विद्यार्थ्यांनी आन्सर की बघितली असेल. क्वेशन आणि करेक्ट आन्सर जो काही सी-ई-टीने दिलेला आहे, तो एकदा बघा. त्यानंतर तुमची टॅली करा, की तुमचे किती स्कोर येत आहे. ऑलरेडी म्हणजे Telegramला पण तुम्हाला ती नोटिफिकेशन पाठवलेली होती, की किती स्कोर आहे तुमचा आणि आपण YouTube कम्युनिटीला पण टाकलेलं होतं. त्या बेसवर आणि प्रिव्हियस इयरच्या बेसनुसार जर आपण बघितलं, तर त्यानुसार आपण स्कोर व्हर्सेस पर्सेंटाइल काढण्याचा इथे आपण प्रयत्न केलेला आहे. आन्सर की ही आउट झालेली आहे. त्यामध्ये तुमचा स्कोर बघा. त्यानुसार जे काही पर्सेंटाइल सांगितलेले आहेत, तुमचा पर्सेंटाइल असणार आहे. ओके. आणि कोणकोणते कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होणार आहेत, ते फायनल आन्सर की किंवा तुमचं फायनल की आन्सर की आल्याच्या नंतर आपण एक्स्पेक्टेड जे काही कट ऑफ असेल, तेव्हा आपण त्यावेळी आपण चर्चा त्यावरती करूया. ठीक आहे. आता आपण बघूया, जे काही तुम्हाला मार्क्स पडले, तर तुमचे पर्सेंटाइल किती असू शकतात, हे आता आपण बघूया. जसं की आपण न्यू अनाउन्समेंट एक सांगत आहे, की ऑलरेडी नवीन YouTube चॅनल आपण चालू केलेला आहे, हिंदी आणि मराठी दोघांसाठी पण. सो हा जो चॅनल आहे, हा चॅनल सबस्क्राईब करा. हा आपला चॅनल आहे. सँडी कदम ऑफिशियल हिंदी हा चॅनल सबस्क्राईब करा. त्या चॅनलवर तुम्हाला काय भेटणार आहे, कॅप जे काही प्रोसेस आहे, ती सर्व प्रोसेस तुम्हाला भेटणार आहे. डेली लाईव्ह सेशन त्या YouTube चॅनलला होणार आहेत. डाउट सॉल्व्हिंग सेशन पण वन टू वन आपण घेणार आहोत. त्यानंतर वन टू वन डिस्कशन आपण करणार आहोत. कॅप रिलेटेड जे काही सेशन होतील ते सर्व फ्रीमध्ये असतील. म्हणजे तुमच्या ॲडमिशनचं असेल, एक्स्पेक्टेड कट ऑफ असेल, तुम्हाला कोणत्या कॉलेजेसला अलॉटमेंट व्हायचं आहे, तर तुम्हाला कोणकोणते कॉलेजेसला कशा पद्धतीने पर्सेंटाइल किंवा कशा पद्धतीने कट ऑफ लागेल त्याची संपूर्ण माहिती आपण या चॅनलला सुद्धा देणार आहोत. आणि तुम्हाला कॉलेज कशा पद्धतीने भेटेल त्याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये देणार आहोत. सो YouTubeला फक्त सर्च करा सँडी कदम ऑफिशियल हिंदी आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. ओके. चला तर आता जो आपला मेन टॉपिक आहे त्याला आपण चालू करूया. मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल. यामध्ये जर आपण बघितलं 110 म्हणजे 110 च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना 110 किंवा 110 च्या पुढे जर मार्क्स भेटले असतील, तर त्या विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाइल भेटण्याची शक्यता ही जास्त आहे.
त्यानंतर जर आपण बघितलं 100 पर्सेंटाइल म्हणजेच 100 मार्क्स ज्या विद्यार्थ्याला असतील, 100 किंवा 109 पर्यंत ज्या विद्यार्थ्याला मार्क्स असतील, तर त्यांना 96 पर्सेंटाइल एवढा तुम्हाला पर्सेंटाइल येण्याची शक्यताही आहे. म्हणजे 110 प्लस तुमचा स्कोर असेल तर 100 पर्सेंटाइल तुम्हाला 100 पर्सेंटाइल डेफिनेटली भेटेल आणि 100 मार्क्सच्या पुढे जर तुम्हाला असतील किंवा 100 असतील, तर 96 पर्सेंटाइल तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. 90 मार्क्स किंवा 90 प्लस ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत, त्यांना 90 पर्सेंटाइल भेटण्याचे इथे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर 80 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत, हे आपण एक्स्पेक्टेड आपण देत आहोत. जर तुमचा स्कोर हा 80 मार्क्स जर तुम्हाला आलेला आहे, तर तुमचा जो पर्सेंटाइल आहे 85 पर्सेंटाइल पर्यंत तुम्हाला काही मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे मार्क्स जे तुमचे 80च्या पुढे असतील, 80 त्या 89 पर्यंत असेल, तर 85 पर्सेंटाइल पर्यंत तुम्हाला भेटणार आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं 70 मार्क्स जर तुम्हाला आले असतील, 70 जर मार्क्स आले असतील, तर 79 पर्सेंटाइल ही तुम्हाला येण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना 60 मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांना 73 पर्सेंटाइल भेटण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यानंतर 50 मार्क्स 50 म्हणजे 50 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत, त्या विद्यार्थ्यांना 69 पर्सेंटाइल हे भेटण्याची शक्यता आहे. आणि 40 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत, त्यांना 62 पर्सेंटाइल हे भेटण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना 30 प्लस मार्क्स असतील, त्या विद्यार्थ्यांना 50 पर्सेंटाइल हे भेटण्याची शक्यता जास्त आहे. आता खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट आहे, की सर याच्यामध्ये किती पर्सेंटाइल पाहिजे, तर मी ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन करू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 पर्सेंटाइल जरी असेल, तरी तुम्ही कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेशन करू शकता. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल टू 85 या 90 पर्सेंटाइल पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल असतील, त्या विद्यार्थ्यांना टॉपचे कॉलेजेस जे काही असेल, जी-एल-सी असेल, आय-एल-एस असेल किंवा फिरोदिया असेल, जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत, ते टॉपचे कॉलेज भेटण्याची शक्यता या विद्यार्थ्यांना जास्त आहे. आणि बाकी विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं तर टॉप 10 या टॉप 20 पर्यंत तुम्हाला हे कॉलेजेस भेटण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. ओके. सो अशा पद्धतीने हा तुमचा स्कोर मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल आहे. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज केल्याच्यानंतर जे काही क्वेशन करेक्ट येतील त्याचं पर्सेंटाइल वाढून भेटेल का? तर ऑब्व्हियसली शिफ्ट वाईज एक्झामिनेशन झालेलं आहे. तर शिफ्ट वाईजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करेक्ट मॉर्निंग शिफ्ट समजा आपण एक्झाम्पल घेऊया मॉर्निंग शिफ्टला आपण ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे आणि तिथे 4 क्वेश्चनला आपल्याला फुल मार्क दिलेले आहेत. याचा अर्थ मॉर्निंग शिफ्टला सर्व विद्यार्थ्यांना हे 4 मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. तसंच मग इव्हनिंग शिफ्टमध्ये झालं असेल तर तेही तिकडे भेटू शकतात किंवा तुमचे आफ्टरनून शिफ्टमध्ये जर झालं असेल ऑब्जेक्शन रेज करून चांगला त्यामध्ये फुल मार्क्स जर दिले असतील, तर तिकडे सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स त्यामध्ये पडू शकतात आणि पर्सेंटाइल त्यामध्ये वाढू शकतो. आता नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये यामध्ये ज्या विद्यार्थ्याला ईझी शिफ्ट होती पेपर होता, तर त्या विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं, तर कधी-कधी पर्सेंटाइल हे कधी-कधी कमी होतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा टफ पेपर असेल, म्हणजे डिफिकल्ट पेपर गेलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा समजा कमी मार्क्स असतील, तरी त्यांचं पर्सेंटाइल हे जास्त असतं. सो आता टेन्शन घेऊ नका, की सर मला कमी मार्क्स पडलेले आहेत, तर मला पर्सेंटाइल हे खूप कमी येणार आहे का? सो डोंट वरी शिफ्ट वाईज तुमचे एक्झामिनेशन झालेले आहेत. जर डिफिकल्ट शिफ्ट जर तुम्हाला आली असेल, तर डेफिनेटली तुमचं पर्सेंटाइल हे वाढणारच आहे बिकॉज प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगत आहे. ओके. डिफिकल्ट शिफ्टमध्ये नक्की तुम्हाला त्याचा फायदा तुम्हाला भेटेल. पर्सेंटाइल जेव्हा रिझल्ट तुम्हाला येईल, त्यावेळी तुम्हाला त्याचा फायदा नक्की भेटेल. ओके. सो खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स होते, की सर मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल याची एकदा व्हिडिओ बनवा. त्यासाठी ही व्हिडिओ तुम्हाला बनवलेली आहे. जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा येईल, की किती मार्क्स माझे मार्क्स एवढे आहेत, तर मला पर्सेंटाइल
एवढे भेटणार आहेत. ओके. यामध्ये 1 और 2 पर्सेंटाइल कमी होऊ शकतो. बट नॉर्मली रेंजमध्ये तशाच पद्धतीने असेल. पण हा एक्स्पेक्टेड पर्सेंटाइल तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ समजला असेल. जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि ही जी बेल आयकॉन जे दिलेले आहे तिला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक यू सो मच.